हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, फायनली 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. ते म्हणजेच की तुमच्या हॉल तिकीटबाबत. विद्यार्थी मित्रांनो, 12वी 2024 बोर्ड परीक्षेसाठी हॉल तिकीट कोणत्या तारखेला मिळणार आहेत, तर ते तारीख इथं जाहीर करण्यात आलेली आहे. ऑफिशियली ते तारीख जाहीर इथं करण्यात आलेली आहे. तर कोणत्या तारखेला तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेसाठी तुम्ही खूप एक्सायटेड आहात, मला माहिती आहे खूप एक्सायटेड आहात तुम्ही. जवळपास एकच महिना बाकी राहिलेला आहे. तर तुम्हाला कोणत्या तारखेला हॉल तिकीट मिळणार आहे हे ऑफिशियल तारीख जी आहे आपण इथं पाहणार आहोत. जसं की तुम्ही हे पाहू शकता, ऑफिशियल नोटीस इथं आलेली आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे की फेब्रुवारी-मार्च 2024च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत हॉल तिकीट, ठीक आहे, म्हणजेच प्रवेशपत्रांबाबत हॉल तिकीट मिळणार आहे. तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे आपण इथं पाहूया, ठीक आहे. तर तारीख मी तुम्हाला सांगतो, पण मोस्ट इम्पॉर्टंट आता मी तुम्हाला सांगत आहे. पहा, 12वीचे विद्यार्थी, स्पेशली 12वीचे विद्यार्थी, तुमच्याकडे किती एक महिना बाकी राहिला आहे ना. तर एका महिन्यानंतर तुमचा सर्वात मेन जे पेपर्स आहेत इंग्लिश आणि मराठीचे होणार आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश आणि मराठीच्या पेपर्समध्ये काही असे टॉपिक्स असतात जे की 100% ठरलेले असतात आणि ते बोर्ड परीक्षेमध्ये येत असतात. तर इंग्लिशसाठी ठरलेले प्रश्न जवळपास 44 मार्क्सचे असतात. 44 मार्क्सचे असे क्वेश्चन, असे टॉपिक्स असतात जे की बोर्ड परीक्षेमध्ये दरवर्षी इथं येत असतात, ठरलेले असतात, 100% येत असतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जसं की इंग्लिशमध्ये तुम्हाला रायटिंग स्किल आहे. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला ड्राफ्ट, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ प्रपोज, ग्रुप डिस्कशन, त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन, अशा टाईपचे क्वेश्चन, त्यानंतर समरी रायटिंग, माइंड मॅपिंग, पर्सनल रिस्पॉन्स, ॲप्रिशिएशन पोयमचं. ओके, तर हे असे क्वेश्चन असतात जे की 44 मार्क्ससाठी येत असतात. ओके, त्यानंतर मराठीमधले असे काही क्वेश्चन्स आहेत जसे की तुमचं इथं मराठीसाठी निबंध लेखन आहे. त्यानंतर ओळींचा अर्थ लिहा. कवितेसाठी नंतर काव्य सौंदर्य, रसग्रहण करा. त्यानंतर स्वमत लिहा. ओके, तर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारतात, ठीक आहे. आणि ग्रामरचे काही क्वेश्चन इंग्लिश आणि मराठीचे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला जे आहे एक कोर्स आम्ही बनवलेला आहे. ओके, बोर्ड परीक्षेसाठी स्पेशली तुमच्यासाठी हा कोर्स आहे, जे की विद्यार्थी मित्रांनो या प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला त्या कोर्समध्ये व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. ओके, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि गॅरंटीड तुमची एवढी चांगली प्रिपरेशन होणार आहे ना, एवढी चांगली प्रिपरेशन होणार आहे त्या कोर्समध्ये. मी तुम्हाला सांगतो कुठं मिळणार तो कोर्स, कसा घ्यायचा तुम्हाला. तर एवढी चांगली प्रिपरेशन होणार आहे या सर्व टॉपिक्सवरती. तुम्हाला मी गॅरंटी घेऊन सांगतो, तुमचे मार्क्स जे आहेत ना इंग्लिश आणि मराठीमध्ये 100% तुम्हाला इथं चांगले मिळणार आहेत. इंग्लिशमध्ये 44 मार्क्स आणि मराठीसाठी 30 ते 35 मार्क्ससाठी तुम्हाला ठरलेला तो कोर्समध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत. त्यासोबत त्या कोर्समध्ये तुम्हाला इथं क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिससाठी, त्या क्वेश्चनचं सोल्युशन दिलेलं आहे. त्यासोबतच तुम्हाला त्या कोर्समध्ये क्वेश्चन असे दिले आहेत, IMP क्वेश्चन, जे की बोर्ड एक्झाममध्ये इथं येणार आहेत, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचा तुम्हाला तो कोर्स आहे. आता पहा, कोर्स तुम्हाला कुठं आणि कसं मिळणार. तर आपल्या ॲपमध्ये तो कोर्स तुम्हाला मिळणार आहे. तर पहा, तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड करण्यासाठी जे लिंक आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार, किंवा तुम्ही जे आहे या कॉमेंट्समध्ये तुम्हाला लिंक मिळणार. त्या लिंकवरती क्लिक करायचं ॲप डाउनलोडच्या. नंतर ॲप इन्स्टॉल होणार, डाउनलोड होणार, ठीक आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून त्या ॲपमध्ये तुम्ही लॉग इन करायचं, नाव तुमचं टाकून. ओके, त्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये सेकंड नंबरला, ओके, 2 नंबरला एक ऑप्शन दिसते स्टोअर म्हणून, ठीक आहे. ऑप्शन दिसते तुम्हाला एक स्टोअर म्हणून. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. नंतर तुम्हाला तिथं दिसत आहे 12th इंग्लिश मराठी बोर्ड एक्झाम 2024. ओके, तो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, तुमच्यासाठी फक्त इंग्लिश आणि मराठी दोन्ही विषयासाठी मिळून त्या कोर्ससाठी फीज आम्ही ठेवलेली आहे ₹121. ओके, आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर्स आहेत. ओके, त्यासोबत क्वेश्चन PDF आहेत, IMP क्वेश्चन आहेत, आणि ₹121 तुम्हाला काय मिळतंय, म्हणजे एवढं चांगलं कंटेंट मिळत आहे ना. बोर्ड एक्झाममध्ये गॅरंटीड तुम्ही मार्क्स घेणार आहात. 44 इंग्लिश मार्क इंग्लिशसाठी आणि 30 ते 35 मराठीसाठी. एवढी चांगली प्रिपरेशन तुमची गॅरंटीड होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा, त्या कोर्सवरती तुम्ही क्लिक करायचं, तो तुम्हाला पाहिजे म्हणून. त्या तुम्हाला तिथं बाय नाऊ ऑप्शन दिसते, बाय नाऊवरती क्लिक करायचं. ओके, बाय नाऊवरती क्लिक केलं की तुम्हाला तिथं फोनपे, गुगल पे, पेटीएम, UPI आयडीचं ऑप्शन मिळेल पेमेंटसाठी. ₹121 फक्त पेमेंट करायचं. पेमेंट झालं की तुम्हाला तो कोर्स जे आहे तो मिळून जाणार आहे. पुन्हा त्या कोर्सवरती यायचं, नंतर ते व्हिडिओ आहेत जे लॉक असतील ते अनलॉक होतील, तुम्ही ते पाहू शकता. व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. आता बरेच विद्यार्थ्यांचं फोनपे, गुगल पे नसते, पण काही तुमचा प्रॉब्लेम नाही. तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईलवरून सुद्धा फोनपेचा यूज करून
UPI आयडीचा यूज करून पेमेंट तुम्ही करू शकता. तुमचं कन्फर्म नंतर कोर्स तुमचं इथं मिळून जाणार तुम्हाला. तर ही संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही आणि जी ऑफर आहे ना, लिमिटेड ऑफर आहे तुमच्यासाठी फक्त ₹121 मध्ये. त्यानंतर त्याची प्राईस इथं वाढू शकते. ओके. त्यासाठी तुम्ही जे आहे कोर्स इथं घेऊ शकता आणि गॅरंटीड मी तुम्हाला गॅरंटी सांगतो प्रिपरेशन तुमची होऊन जाईल. आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे लेक्चर्स अरेंज करत असतो जेणेकरून त्यांना इथं जे आहे त्यांची मार्क्स ते चांगले घेत असतात आणि एवढा प्रतिसाद येतो ना विद्यार्थ्यांचा आणि त्यांचं एवढं प्रेम येत असते की त्या व्हिडिओ लेक्चरसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा या संधीचा नक्की फायदा घ्या. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके. तर आता पाहूया आपण तुमचं जे हॉल तिकीट आहे कोणत्या तारखेला येणार. पहा, ही जी तुम्हाला अपडेट आहे ना, हे ऑफिशियल नोटीस इथं आलेली आहे. पाहू शकता ही ऑफिशियल नोटीस आहे 19 जानेवारी 2024. आता पहा, हा जो व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे तोपर्यंत ऑफिशियल वेबसाईटवरती ही नोटीस तुम्हाला दिसणार नाही आहे. ठीक आहे. ही ऑफिशियल नोटीस आहे पण हे ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला दिसणार नाही आहे. मग तुम्ही म्हणत असाल की ही नोटीस तुमच्याकडे कुठून आली? तर पहा, ही बोर्डाचीच इथं ऑफिशियल नोटीस आहे आणि बोर्डाचीच माझ्याकडे ही ऑफिशियल नोटीस आलेली आहे. ओके. डोंट वरी, पूर्ण 100% ट्रस्ट ठेवा तुम्ही. ठीक आहे. ट्रस्ट तुमचा इथं ब्रेक होणार नाही या चॅनलवरती, एवढी गॅरंटी आहे माझी. ठीक आहे. तुम्ही शेअर करा व्हिडिओ पुढे आणि त्यांना सुद्धा विद्यार्थ्यांना कळू द्या की हॉल तिकीट कधी येणार म्हणून. ठीक आहे. आपण जसे खाली येतो, ठीक आहे, पाहू शकता आपण जसे खाली येतो तर ही आहे मेन नोटीस आपली बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटबाबत. ठीक आहे. फेब्रुवारी-मार्च 2024च्या 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन हॉल तिकीटबाबत. तर पहा यामध्ये काय सांगितलेलं आहे. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे, पाहू शकता की सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च 2024च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या या संकेतस्थळावर सोमवार दिनांक 22/1/2024 रोजी कॉलेज लॉग इनमध्ये डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे कॉलेज असेल 12वीसाठी तुमचं जे ज्युनियर कॉलेज असेल तर त्या कॉलेजच्या लॉग इनमध्ये तर ते हॉल तिकीट येणार आहे 22 जानेवारीला. म्हणजे कॉलेजमध्ये जे हॉल तिकीट तुमचं येणार आहे ऑफिशियली ते 22 जानेवारीला म्हणजे सोमवारी इथं काय होणार आहे, उपलब्ध होणार आहे तुमच्या कॉलेज लॉग इनमध्ये. पण तुम्हाला केव्हा मिळणार पहा, तुमची इथं फेब्रुवारीमध्ये काय लागणार आहे, प्रॅक्टिकलचे एक्झामिनेशन लागणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 22 जानेवारीला तुमचं हॉल तिकीट येणार ना, तर 22 जानेवारीला हॉल तिकीट आल्यानंतर इथं सूचनासुद्धा तुम्हाला इथं दिल्यात, पाहू शकता. इथं सूचना तुम्हाला दिल्यात की जे प्रवेशपत्र आहेत प्रिंट करून विद्यार्थ्यांना इथं द्यायचे आहेत. ठीक आहे. प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. तर हे 22 जानेवारीनंतर तुम्हाला होऊ शकते तुमच्या कॉलेजमध्ये 23 जानेवारीलाच तुम्हाला मिळतील, 24 जानेवारीलाच इथं मिळतील. ओके. तुमच्या कॉलेजवरती ते आता डिपेंड राहणार. पण 22 जानेवारीला तुम्हाला कन्फर्म तुमच्या कॉलेजच्या लॉग इनमध्ये तुमचे हॉल तिकीट येऊन जाणार. अजून काही हॉल तिकीटबद्दल महत्त्वाची माहिती आहे, पूर्ण व्हिडिओ पाहून जा आणि शेअरसुद्धा नक्की कर जा. ठीक आहे. तर पहा की हॉल तिकीट उघडताना काही त्रुटी आल्यास सदर प्रवेशपत्र Google Chromeमध्ये उघडावे. ओके. हे कॉलेजसाठी आहे. त्यानंतर पहा की हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. तुमच्या कॉलेजमधून तुम्हाला कोणतेही पैसे मागितले जाणार नाही आहेत हॉल तिकीटसाठी, एवढं लक्षात ठेवा. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांची शिक्का घ्यावा, स्वाक्षरी घ्यावी. तर हे तुमची शाळा तुमचं हे काम करणार आहे, तुम्हाला करण्याची गरज नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा की हॉल तिकीट विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाचे आहेत. तुमच्या हॉल तिकीटमध्ये काही चूक असेल तर ते तुम्हाला इथं विषयामध्ये बदल असेल तर ते इथं जे आहे तुमच्या शाळेला हे काम करावं लागणार आहे विभागीय मंडळात जाऊन. ते सुद्धा तुम्ही चेक कर जा की विषय बरोबर आहे का, नाव बरोबर आहे का, सर्व बरोबर आहे का. ओके. त्यानंतर प्रवेशपत्रावरील हॉल तिकीट म्हणजे हॉल तिकीटवरील फोटो, तुमचा फोटो, तुमची स्वाक्षरी म्हणजे सही, विद्यार्थ्यांचे नाव, तुमचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. म्हणजे आता असं काही विद्यार्थी असतील की त्यांचं इथं फोटो, सही, त्यांचं नावमध्ये काही मिस्टेक असेल, अजिबात घाबरून जायचं नाही आहे. तुमच्या कॉलेज हे पाहू शकता महाविद्यालय स्तरावर म्हणजे तुमच्या शाळा कॉलेजमध्येच ते दुरुस्त होणार आहे आणि यासाठीचं फक्त एक काय जे मंडळ असते मेन त्याला एक काय इथं मेसेज पाठवायचा असतो की बाबा हे चूक होती, आम्ही हे दुरुस्त केली. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. विद्यार्थी घाबरून जात असतात बाबा अशा टाईममध्ये काय करायचं म्हणून, त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यानंतर पहा की फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्याची शिक्का व सही घ्यायची. म्हणजे फोटोमध्ये तुम्हाला वाटत असेल की बाबा चुकला वगैरे तर तुम्ही त्यावरती फोटो चिटकवून तुमच्या शाळेमध्ये सांगू शकता की हा चुकीचा आहे म्हणून त्यावरती फोटो चिपकून सही आणि स्वाक्षरी
आणि शिक्का जे आहे शाळेमधून ते घेऊन घेतील. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यानंतर पहा की हॉल तिकीट विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास म्हणजे जर हॉल तिकीट तुमचं हरपलं तर पहा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल सहीने द्वितीय प्रत म्हणजे डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. म्हणजे हॉल तिकीट जर समजा कदाचित तुमचं हरपलं, ओके, होऊ शकते, तर तुम्हाला इथं द्वितीय म्हणजे डुप्लिकेट मिळणार आहे. ओके, पण मी तुम्हाला सांगतो हरवू नका हॉल तिकीट, ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर अशा विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीटबाबत काही सूचनासुद्धा होत्या आणि तारीखसुद्धा मी तुम्हाला सांगितली आहे 22 जानेवारीपर्यंत. त्यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट इंग्लिश मराठीचा तो कोर्स ऑफर लवकर एंड होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. ओके, तुम्ही या संधीचा नक्की फायदा घ्या. बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळत पाहिजेत असतील तर. ठीक आहे, ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचायला पाहिजे, जे की ऑफिशियल अपडेट इथं आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.